नमस्कार. सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा, सातारा हा शूरवीरांचा जिल्हा, सातारा हा सैनिकांचा जिल्हा. याच साताऱ्यामध्ये आज स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती दिव्यांग बांधवांनी सातारा शहरातील पवई नाका, पोस्ट ऑफिस तसेच सयाजीराव महाविद्यालयासमोरील रस्त्यांना पडलेले खड्डे मुजवण्याचं काम केलेलं आहे. वास्तविक स्वरूपात सातारा नगर परिषदेच्या संबंधित बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारी ही कामे आज दिव्यांग बांधवांनी करून संबंधित प्रशासनाच्या डोळ्यात जळजळीत अंजन घातलेलं आहे. सातारा शहरामध्ये विविध विकास कामं करण्यासाठी खासदार, आमदार यांच्या निधीतून विविध विकास कामांना तरतूद केली जाते. याचसोबत नगर विकास खात्याकडून देखील निधीची तरतूद करून शहरातील विविध विकास कामं केली जातात. मोठ्या स्वरूपात निधी मिळत असतो, मात्र या निधीचा उपयोग नेमका होतो तरी कुठं असा प्रश्न माहिती व सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी विचारला होता. याच अनुषंगानं वेळोवेळी सातारा जिल्हा प्रशासनाला आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून जेरीस आणणाऱ्या दिव्यांग बांधवांनी आता सातारा शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नगर परिषदेचा बांधकाम विभाग यांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घातलेलं आहे. दिव्यांग बांधवांनी स्वखर्चातून येथील रस्त्यांना पडलेले खड्डे मुजवण्याचं काम केलेलं आहे. वास्तविक स्वरूपात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती आज दिव्यांग बांधवांनी केलेल्या या कृत्यामुळं निश्चितच सातारा शहराचा कारभार कसा सुरू आहे आणि हा कारभार सुरू असताना दिव्यांग बांधवांनी केलेल्या या कृतीमुळं निश्चितच त्यांच्यावर कौतुकाची थाप पडत आहे.